महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। स्वातंत्र्योत्तर काळानंतर देशातील सर्वच राज्यांमध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा लाभ हा अनुसूचित जातीतील सर्व समाज घटकांपर्यंत योग्य प्रमाणात पोहोचला नसल्याच्या अनेक तक्रारी समोर येत होत्या। याबाबत देशभर विविध राज्यांमध्ये अनेक चळवळी, आयोग, न्यायिक खटले सुरू होते। महाराष्ट्र राज्यात लोकनेते मधुकरराव कांबळे साहेब आणि बाबासाहेब गोपले यांच्या नेतृत्वात आरक्षण उपवर्गीकरण चळवळ मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली होती। त्याचे फलित आता माननीय सुप्रीम कोर्टाच्या 7 सदस्य खंडपीठानं 1 ऑगस्ट 2024 रोजी दिलेल्या ऐतिहासिक निकालानुसार म्हणजेच राज्य शासनानं अनुसूचित जातीतील आरक्षणाचा लाभापासून उपेक्षित वंचित समाज घटकांना आरक्षणाचा लाभ मिळण्याकरिता अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करावं आणि भारतीय संविधानाला अपेक्षित असणाऱ्या सामाजिक न्याय आणि समतेची योग्य अंमलबजावणी करावी अशी न्याय मागणी अनुसूचित जातीमधील आरक्षणाच्या लाभांपासून वंचित असणारे सर्व उपेक्षित समाज घटक मोठ्या प्रमाणामध्ये करत असतात। सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार बदर समितीचा अहवाल इम्पिरिकल डेटाच्या आधारावर आणि अनुसूचित जातीची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक स्थिती तपासून अनुसूचित जातीचे आरक्षणाची योग्य AB किंवा ABC अशी विभागणी करावी। अनुसूचित जातींमध्ये सामाजिक प्रश्नांवर ऐक्य आहे, परंतु शैक्षणिक, नोकरी विषयक आणि आर्थिक क्षेत्रांमध्ये प्रचंड विषमता दिसत असल्यानं सामाजिक असमतोल निर्माण झालाय। अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ राज्यांच्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये तीव्र आंदोलन सुरू आहे। आरक्षणाचे उपवर्गीकरण केल्यास अनुसूचित जातीमध्ये सामाजिक ऐक्य आणि सलोखा, प्रेम यामध्ये अधिक वाढ होईल। पत्रकार परिषदेत आणि तत्पूर्वी बैठकीत अनुसूचित जातीतील अपेक्षित वंचित समाज घटकातील विविध जातीचे प्रतिनिधी वर्गीकरणाच्या समर्थनार्थ उपस्थित होते। प्रामुख्याने या कार्यक्रमात शेकडो वंचित समाजातील कार्यकर्ते इत्यादी उपेक्षित वंचित समाज घटक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी गंगाधर सावळे, अकोला। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।